आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत जून 17 रोजी सकल मातंग समाजाचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। फलटण तालुक्यात जनजागृती बैठकांचा धडाका, समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अ-ब-क-ड प्रमुख मागणीसाठी आणि मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी येत्या बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य धडक मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि समाज जागृतीसाठी सध्या सातारा जिल्ह्यात विशेषतः फलटण तालुक्यात जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे। या धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने विविध गावांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे। आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। या जनजागृती मोहिमेदरम्यान व बैठकाप्रसंगी सकल मातंग समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने विजय घोलाप, विजय भोंडवे, धनाजी यादव, राजेंद्र रणदिवे, राजेंद्र बागाव, महादेव बागाव, नाना बागाव, अजय बागाव, रमेश बागाव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला आणि मोर्चाचे नियोजन केले। प्रमुख आवाहन: मातंग समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे। फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सकल मातंग समाज बांधवांनी, महिलांनी आणि तरुणांनी जून 17 रोजी सातारा येथील धडक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले आहे। आक्रोश मराठी न्यूज, फलटण। क्रांतिकारी जय लहूजी, मी विजय घोलप बोलतोय फलटणवरून। सर्व सातारा जिल्ह्यातील किंवा फलटण तालुक्यातील प्रत्येक 11 तालुक्यातील सर्व मातंग समाजांनी कुलप लावून बाहेर पडलं पाहिजे। 17 तारखेला सातारा जिल्हा ह्या ठिकाणी भव्य दिव्य मोर्चा आहे। तर ही सर्व आपल्या सर्वांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। तर ह्यासाठी माझी नम्र विनंती आहे सर्व मातंग समाजाला, सर्वांनी एकजुटीने, एका ताकदीने, एका विचाराने ह्या मोर्चाला सहभागी झालं पाहिजे, आलं पाहिजे। आणि फलटण तालुक्यातल्या सर्व मातंग समाजाला माझी नम्र विनंती आहे, ह्या आरक्षण वर्गीकरण अ-ब-क-ड वर्गीकरण होणार आहे आणि झालेलं बी आहे। पण आपण सर्वांनी ह्या पाठिंबा द्यायचा आहे, आरक्षणाला, ह्या मोर्चाला सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे। सर्व सातारा जिल्ह्यातून पूर्ण लोक कुलप लावून बाहेर पडणार आहेत। तर तुम्ही सुद्धा, माझी नम्र विनंती आहे, सर्वांनी ह्या मोर्चात सहभागी व्हावं आणि फलटणवरून जेवढी फलटण तालुक्यातून लोक निघतील, बाहेर पडतील, तेवढी त्यांनी पडावं। कारण की आम्ही आत्ता दौरा चालू केलेला आहे। सर्व मातंग समाजाला प्रत्येक गावामध्ये भेट देणार आहे। सर्वांना आम्ही सर्वजण फलटणवरून येऊन सर्वांना मिटिंग घेऊन आम्ही हा सर्व मातंग समाजाच्या गाठीभेटी घेऊन सर्वांना त्यांना मार्गदर्शन करून आम्ही 17 तारखेचं नियोजन करून आम्ही सर्वजण आपण सर्वांनी फलटण तालुक्यातून काही करून, कसं करून, न कोणाचा विचार करता, न कोणाचा नाही करता, आपण सर्वांनी सातारा जिल्हा कार्यालयावर धडक मोर्चात सामील व्हावं, ही माझी नम्र विनंती। जय लहूजी, जय अण्णा।